बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव तालुक्यात दररोज हजारो ब्रास वाळूची तस्करी होते आहे। महसूल विभाग थातुरमातुर कारवाई करत आहे आणि कारवाई केल्याचं सांगत आहे, तर घरकुल लाभार्थ्यांना निशुल्क वाळू देण्यास प्रशासन मात्र अकार्यक्षम ठरलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद महसूल विभाग आठवड्यातून थातुरमातुर एखाद्या टिप्पर किंवा ट्रॅक्टरवर कारवाई करून आपल्या परिसरात पूर्णा नदी पात्रातील वाळू किती सुरक्षित आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो। प्रत्यक्षात मात्र माऊली पुलाखालील रेती घाटात गोळेगाव हुरसाळ, गोळेगाव खुर्द आणि इतर ठिकाणी पूर्णा नदी पात्रातून दररोज रात्रीच्या वेळेस हजारो ब्रास वाळू उपसा करून अंधाऱ्या रात्रीच टिप्पर आणि ट्रॅक्टरद्वारे वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते। या परिसरात नेमणूक केलेले तलाठी याबाबतचा अहवाल वरिष्ठांना देत नाही का, किंवा याच अधिकाऱ्यांचे वाळू माफियांसोबत आर्थिक हितसंबंध असल्याकारणाने वाळू तस्करी खुल्याने होत असल्याची चर्चा जळगाव जामोद तालुका परिसरात आहे। राज्याच्या महसूल मंत्र्यांनी सुद्धा घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू निशुल्क देणार असल्याची घोषणा केली, मात्र जळगाव जामोद तालुक्यात आजपर्यंत एकाही घरकुल लाभार्थ्याला निशुल्क वाळू मिळाली नाही। हे जळगाव जामोद महसूल प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराची पावतीच म्हणावी लागेल।